नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्षाचा तुमचा अभ्यास सुरू झालेला आहे। काही पेपर्स तुम्ही दिलेही असतील। द्वितीय वर्षाच्या तुमच्या पुढील अभ्यासासाठी मुक्त विद्यापीठ सूचनापत्र आणि धमाल प्रकाशनतर्फे हार्दिक शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासात मदत व्हावी म्हणून आम्ही मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत। या मार्गदर्शकांची ओळख करून देण्याचाही हा प्रयत्न आहे। मित्रांनो, आज आपण HIS 221 म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास या मार्गदर्शकाची ओळख करून देणार आहोत। या विषयाची एकूण 3 पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत। पुस्तक पहिले क्रांती पर्व, अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन क्रांती। पुस्तक दुसरे औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद। आणि पुस्तक तिसरे आशिया खंडातील राष्ट्रवाद, चीन आणि जपान। या तीनही पुस्तकांचे 3 स्वतंत्र व्हिडिओ आम्ही सादर करणार आहोत। मित्रांनो, कोरोनाच्या महामारीमुळे विद्यापीठाने लघुत्तरी प्रश्नांच्या म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पद्धतीच्या परीक्षा घेतल्या होत्या। परंतु यापुढे दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी परीक्षेचा पॅटर्न पुढीलप्रमाणे राहील। 80 गुणांची अंतिम परीक्षा आणि 20 गुणांची गृहपाठाची म्हणजेच होम असाइनमेंटची परीक्षा घेण्यात येईल। प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 75 ते 100 शब्दांमध्ये लिहावायची आहेत। आणि म्हणूनच आम्ही मार्गदर्शकामध्ये मे 2005 पासूनच्या अंतिम परीक्षांमध्ये सातत्याने विचारल्या गेलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाच्या सुरुवातीस काही उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत। या उद्दिष्टांमध्ये संपूर्ण घटकाचा आशय सामावलेला असतो। या उद्दिष्टांमुळे विषयाची चांगली ओळख होते, घटकातील मुद्दे लक्षात येतात। महत्त्वाचं म्हणजे या उद्दिष्टांच्या आधारावरच गृहपाठ आणि अंतिम परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न सामावलेले असतात। तर आता आपण पुस्तकाचा घटकवार अभ्यास सुरू करू। प्रथम आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये पुस्तक पहिले क्रांती पर्व, अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांती या पहिल्या पुस्तकाची ओळख करून घेऊ। पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या घटकाचं नाव आहे 18व्या शतकातील वसाहतवादाचा अर्थ। 18व्या शतकातील वसाहतवादाचा अर्थ या घटकात 15व्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेला अमेरिकेचा शोध, धाडसी व्यक्तींनी सागर प्रवासासाठी दिलं गेलेलं प्रोत्साहन, युरोपीय राज्यांची अमेरिका व भारत खंडात वसाहती स्थापण्याची स्पर्धा, नव्या व्यापारी वसाहती स्थापण्याचे प्रयत्न, व्यापारी आणि मिशनऱ्यांनी नवीन प्रदेशांकडे घेतलेली धाव इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत। अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत। 1. युरोपीय राष्ट्रांना नव्या जलमार्गाची गरज का वाटली ते सांगता येणे। दुसरा उद्दिष्ट आहे वसाहतवादाचा आरंभ, त्याची व्याख्या व फायदे तोटे सांगता येणे। या उद्दिष्टांच्या आधारावर वसाहतवादाच्या कोणत्याही 3 फायद्यांची माहिती लिहा। हा प्रश्न ऑक्टोबर 2009 मध्ये विचारला गेला होता। त्याचप्रमाणे वसाहतवाद ही संकल्पना स्पष्ट करा। हा प्रश्न ऑक्टोबर 2009 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता। असेच काही महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकात दिले आहेत आणि त्यांची उत्तरेही देण्यात आलेली आहेत। इथे पहिला घटक संपतो। दुसऱ्या घटकाची सुरुवात
दुसऱ्या घटकाची सुरुवात करताना त्याचं नाव आहे वसाहतवादाची उदय प्रक्रिया, व्यापारी क्रांती, वाणिज्य तत्त्वज्ञान व वसाहतवाद. व्यापारी क्रांती, वाणिज्य तत्त्वज्ञान व वसाहतवाद या घटकांमध्ये आपण नव्या औद्योगिक शोधातून निर्माण झालेली व्यापारी क्रांती, व्यापारी क्रांतीतून मांडलेला व्यापारी सिद्धांत, नव्याने रुजलेला वसाहतवाद, नव्याने उदयाला आलेले वाणिज्य तत्त्वज्ञान इत्यादी घटकांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्ट देण्यात आलेली आहेत. 1. नव्या औद्योगिक शोधातून व्यापारी क्रांती कशी घडली ते सांगता येणे. 2. वाणिज्य तत्त्वज्ञान व त्यातून वसाहतवाद कसा वाढला ते स्पष्ट करता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे युरोपीय राष्ट्रांनी वसाहतींद्वारे आर्थिक विकास कसा साधला ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे व्यापारी क्रांती म्हणजे काय, तिचे परिणाम लिहा हा प्रश्न मे 2009, मे 2013 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. तसेच अमेरिकन खंडातील युरोपीय राष्ट्रांचा वसाहतीचा आढावा घ्या. अमेरिकन खंडातील युरोपीय राष्ट्रांचा वसाहतींचा आढावा घ्या हा प्रश्न मे 2006 आणि मे 2009च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. अशाच प्रकारे काही उद्दिष्टांवर आधारित महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकात दिलेले आहेत. इथे घटक दुसरा संपतो. पुढे घटक तिसरा. तिसऱ्या घटकाचं नाव आहे इंग्लंडची अमेरिकेतील आर्थिक धोरणे. इंग्लंडची अमेरिकेतील आर्थिक धोरणे या घटकामध्ये आपण इंग्लंडचा व्यापार सिद्धांत व व्यापारवादी धोरणांचा वसाहतीत झालेल्या प्रतिकूल व अनुकूल परिणामांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. अमेरिकन वसाहतवादींमध्ये इंग्लंडने आपले व्यापारी धोरण कसे राबविले ते सांगता येणे. 2. इंग्लंडच्या व्यापार सिद्धांताचे वसाहतींवर झालेले परिणाम सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे अमेरिकन वसाहतींमध्ये इंग्लंडने स्वतःचे व्यापार धोरण कसे राबविले हा प्रश्न मे 2005च्या अंतिम परीक्षेला विचारला गेला. त्याचप्रमाणे इंग्लिश मालाबरोबर स्पर्धा टाळण्यासाठी अमेरिकन वसाहतींवर कोणते निर्बंध लादण्यात आले हा प्रश्न मे 2007च्या परीक्षेत विचारला गेला. अशाच प्रकारचे काही संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. इथे घटक तिसरा संपतो. चौथ्या घटकाचं नाव आहे अमेरिकन राज्यक्रांती. अमेरिकन राज्यक्रांती या घटकामध्ये आपण ब्रिटिश व्यापारवादी धोरणांच्या अंमलबजावणीतून अमेरिकन क्रांती कशी घडून आली, क्रांतीची कारणे, विविध टप्पे व प्रत्यक्ष क्रांतियुद्धाची माहिती घेणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. 1. अमेरिकन वसाहतींचे इंग्लंडबरोबरचे संबंध कसे बिघडत गेले ते सांगता येणे. 2. वसाहतींमधील स्वातंत्र्य आंदोलन कसे आकाराला आले ते स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरून अमेरिकन क्रांतीची कोणतीही 3 कारणे व परिणाम थोडक्यात स्पष्ट करा हा प्रश्न मे 2006 आणि नोव्हेंबर 2006मध्ये विचारला गेला. तसेच अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे विविध
अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे विविध टप्पे कोणते हा प्रश्न मे 2006, ऑक्टोबर 2007, मे 2008, मे 2009 आणि मे 2010च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. असेच इतर संभाव्य व महत्त्वाचे प्रश्न जे उद्दिष्टांवर आधारित आहेत ते मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे घटक 4 संपतो. घटक 5 नाव आहे फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे. फ्रेंच क्रांतीची कारणे या घटकामध्ये 1789 मध्ये पहिली क्रांती झाली. हीच जगप्रसिद्ध फ्रेंच क्रांती. ही क्रांती फ्रान्स किंवा युरोपापुरती मर्यादित नव्हती. ती संपूर्ण मानवजातीची क्रांती ठरली. अनियंत्रित राजेशाहीवर अंकुश व लोकशाहीचा प्रयोग हे 2 महत्त्वपूर्ण प्रयोग या क्रांतीने घडविले. या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. फ्रान्सची भौगोलिक स्थिती वर्णन करता येणे. 2. क्रांतीची राजकीय, सामाजिक व आर्थिक कारणे स्पष्ट करता येणे. आणि 3रं उद्दिष्ट आहे क्रांतीसाठी सामान्य जनतेचे प्रबोधन करणाऱ्या तत्त्वज्ञानांचे कार्य स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे कोणती हा प्रश्न मे 2007, ऑक्टोबर 2007, ऑक्टोबर 2009, मे 2010, मे 2011, मे 2012 आणि मे 2015च्या परीक्षेला विचारला गेला होता. त्याचप्रमाणे रुसोच्या विचारांचे योगदान स्पष्ट करा. रुसोच्या विचारांचे योगदान स्पष्ट करा हा प्रश्न मे 2003, मे 2005, नोव्हेंबर 2006, मे 2009, मे 2010 आणि मे 2015 मध्ये विचारला गेला होता. असेच काही संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. इथे घटक 5 संपतो. पुढे घटक 6. 6व्या घटकाचं नाव आहे क्रांतीचा उद्रेक. क्रांतीचा उद्रेक या घटकात आपण क्रांती काळातील अस्थिर परिस्थिती, नवे विधिमंडळ व प्रजासत्ताक यांचा फ्रेंच जनतेला मिळालेला अनुभव, नव्या विचारांनी भारलेले फ्रेंच नेते, त्यांच्या कार्याची माहिती इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. फ्रेंच क्रांतीच्या घटनांचे टप्पे व क्रांती कशी झाली ते स्पष्ट करता येणे. 2. क्रांतीनंतर अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय सभेची कार्ये स्पष्ट करता येणे. 3. नव्या विधिमंडळाचे कार्य व दहशतवादी राजवटीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. आणि 4थं उद्दिष्ट आहे क्रांतीच्या नेत्यांचे योगदान व कार्य स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे बॅस्टिलचा पाडाव या घटनेचे महत्त्व स्पष्ट करा हा प्रश्न मे 2007, ऑक्टोबर 2007 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे फ्रेंच क्रांतीतील प्रमुख नेत्यांचे फ्रेंच क्रांतीतील प्रमुख नेत्यांच्या कार्याचा आढावा घ्या हा प्रश्न मे 2006, ऑक्टोबर 2009, मे 2011 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. असेच काही इतर महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न
जे उद्दिष्टांवर आधारित आहेत त्या प्रश्नांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. इथे घटक संपतो. पुढे घटक 7वा. सातव्या घटकाचं नाव आहे क्रांतीपूर्वीचा रशिया. क्रांतीपूर्वीचा रशिया या घटकात आपण क्रांतीपूर्वीच्या रशियाचा भूविस्तार, उत्पादन क्षमता, समाजव्यवस्था, तत्कालीन आर्थिक व राजकीय परिस्थिती इत्यादी इत्यादी गोष्टींचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. रशियाची भौगोलिक स्थिती वर्णन करता येणे. 2. क्रांतीपूर्व रशियातील राजकीय, शासकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक स्थितीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे क्रांतीपूर्व रशियातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीची माहिती लिहा. हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 2006, मे 2008, मे 2009, ऑक्टोबर 2009, मे 2011, मे 2012, मे 2013, मे 2000 आणि मे 2014च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. असेच काही महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये दिलेले आहेत. इथे घटक संपतो. पुढे घटक 8वा. आठव्या घटकाचं नाव आहे क्रांतिकारी विचारांची वाटचाल. क्रांतिकारी विचारांची वाटचाल या घटकामध्ये रशियन समाजात क्रांतिकारी विचार कसे रुजले, ते कोणी रुजविले, त्यासाठी त्यांना कोणते प्रयास पडले, त्यांचा हेतू काय होता, त्यांच्यावर कोणत्या विचारांचा प्रभाव होता इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. रशियन जनतेचा असंतोष कधीपासून बाहेर येऊ लागला ते सांगता येणे. 2. 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील वैचारिक प्रवाहाचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 3. क्रांतिकारी विचारांच्या प्रसारातील साहित्यिकांचे योगदान स्पष्ट करता येणे. 4. समाजवादी विचारांच्या वाटचालीतील टप्पे स्पष्ट करता येणे. आणि 5वं उद्दिष्ट आहे मार्क्सवादाची मूलतत्वे कोणती हे सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे निहिलिझम, बुद्धिवाद व जनवाद याविषयी थोडक्यात माहिती लिहा. हा प्रश्न मे 2005 आणि मे 2011च्या परीक्षांमध्ये होता. त्याचप्रमाणे साम्यवादी पक्षाच्या उदयाची कारणे थोडक्यात स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2005च्या परीक्षेला होता. अशाच प्रकारचे इतर काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न व त्यांची उत्तरे मार्गदर्शकात दिलेली आहेत. इथे घटक संपतो. पुढे घटक 9वा. क्रांतिकाळातील घटना. 9व्या घटकाचं नाव आहे क्रांतिकाळातील घटना. क्रांतिकाळातील घटना या घटकात रशियात क्रांती करणाऱ्या संघटना कोणत्या होत्या, त्यांची उद्दिष्टे काय होती, त्यांनी कोणत्या मार्गांचा अवलंब केला, राजकीय पक्षांची व गटांची स्थापना, त्यांचे कार्य, मतभेद आणि क्रांतीसाठी दिलेले योगदान इत्यादी गोष्टींचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. इसवी सन 1905 साली क्रांती कशी झाली ते स्पष्ट करणे.
इसवी सन 1917च्या बुर्जुआ क्रांतीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. 3. ऑक्टोबर 1917ची क्रांती का व कशी घडली ते सांगता येणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे क्रांतीचे परिणाम व तत्कालीन कारणे स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर 1917च्या क्रांतीस या उद्दिष्टांच्या आधारावर 1917च्या क्रांतीस समाजवादी का म्हणतात ते सांगा हा प्रश्न मे 2010 आणि मे 2013च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे लेनिनचा एप्रिल सिद्धांत स्पष्ट करा हा प्रश्न मे 2006, मे 2010, मे 2012 आणि मे 2013च्या परीक्षांना विचारला गेला होता. असेच इतर काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न जे उद्दिष्टांवर आधारित आहेत ते मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे घटक संपतो. पुढे घटक 10वा. 10व्या घटकाचं नाव आहे सोव्हिएत सत्तेची स्थापना. सोव्हिएत सत्तेची स्थापना या घटकात क्रांती करून सत्तेवर आलेले नवे सरकारने राबविलेले कार्यक्रम, सरकारबाबतचा जनतेचा दृष्टिकोन, प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि प्रयत्नांना आलेले अपयश इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. नव्या सरकारमधील समस्यांची यादी सांगता येणे. 2. समस्या सोडविण्यासाठी कोणते मार्ग अवलंबिले ते सांगता येणे. 3. समाजवादी व्यवस्था स्थापन करताना निश्चित केलेली धोरणे स्पष्ट करता येणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे लेनिनच्या मौलिक कार्याचे मूल्यमापन करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे लेनिनच्या कार्याचा आढावा घेऊन त्याच्या कार्याचे मूल्यमापन करा हा प्रश्न मे 2005, मे 2006, नोव्हेंबर 2006, मे 2010, मे 2012 आणि मे 2013च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला. तसेच लेनिनचे नवे आर्थिक धोरण स्पष्ट करा. लेनिनचे नवे आर्थिक धोरण स्पष्ट करा हा प्रश्न मे 2005, ऑक्टोबर 2007च्या परीक्षांना विचारला गेला होता. असेच इतर काही महत्त्वाचे आणि संभाव्य वाटणारे प्रश्न जे उद्दिष्टांवर आधारित आहेत ते मार्गदर्शकांमध्ये देऊन त्यांची सविस्तर उत्तरे देण्यात आलेली आहेत. इथे आपलं पहिलं पुस्तक संपते. पुढे सुरू करूया पुस्तक दुसरे, औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद. इथे पहिले पुस्तक संपलेले आहे. दुसऱ्या पुस्तकाचा व्हिडिओ दुसऱ्या पुस्तकाचा व्हिडिओ आता सुरू होईल.